खालाखालीचे दिवस तुमच्या घरच्यांनी बघितले आहेत, तर त्याच्यामधून तुम्हाला असं वाटतं की कसं मी खूप पैसे कमवू, आणि आयुष्य हे पैशामध्ये तोललं जातं. आणि तुम्हाला सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं की अरे पैसे आपल्याला काही देऊ शकत नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे तिचा सामाजिक कार्यात महत्त्वाचा वाटा असतो आणि त्याहून चित्रपटही ती करत असते हिंदीत, पण आता मराठी चित्रपट घेऊन आली आणि खूप महत्त्वाची अत्यंत जबाबदारीची भूमिका तिची आहे. सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्तानं आपण गप्पा मारतोय अभिनेत्री राजश्री देशपांडे सोबत. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? चालतंय. प्रमोशन दरम्यान म्हणजे कलाकारांना हा प्रश्न विचारणं, कारण सतत तुमचं प्रमोशन इंटरव्ह्यूज खूप असतं. पण आता ट्रेलर टीजर आल्यानंतर काय पद्धतीच्या प्रतिक्रिया तुला मिळाल्या त्याबद्दल सांग. नाही, प्रतिक्रिया तर खूपच चांगल्या मिळाल्या आहेत. आणि हे एक फार लोकांनी म्हटलेलं आहे की हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे आणि थँक गॉड हा येतोय. कारण जसं मला वाटतं की बऱ्याच गोष्टी, म्हणजे इव्हन मी स्वतः गिल्टी आहे याच्यामध्ये, की मला पण जेवढी माहिती होती ती फक्त जे काय मी पुस्तकामध्ये वाचले तेवढंच. आणि त्यानंतर असं होऊन जातं की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये लागून जातो आणि आपण विसरून जातो बऱ्याच गोष्टी. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की हा जो एक खूप मोठं आभाळा एवढं त्यांचं काम आहे ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि ऑफकोर्स सिनेमा, कुठलंही एक क्षेत्र जे म्हणा किंवा रेडिओ म्हणा किंवा सिरियल म्हणा किंवा कुठलीही गोष्ट प्रत्येक ठिकाणाहून पोचायला पाहिजे. म्हणजे लोकांना त्यांचं कार्य समजेल, लोकांना त्यांची निष्ठा समजेल त्या दोघांची. आणि आपण जे आहोत आज त्यांच्यामुळेच उभे आहोत. तर याचं एक जे आहे एक भान जे आहे ते, त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आय एम व्हेरी ऑनर्ड टू बी पार्ट ऑफ दिस. तुझ्या वाचनातून जेव्हा सावित्रीबाई येत होत्या तेव्हा तुझ्यावर काय पद्धतीचा प्रभाव, तुझे काय विचार होते त्या सगळ्या गोष्टींवर? हे बघ, वाचनामधून जेव्हा म्हणजे सुरुवात जेव्हा लहानपणी जेव्हा आपल्या पुस्तकामध्ये होतं तेवढंच होतं. आणि नंतर काय होतं ना की आपण आपलं म्हणजे प्रोटोकॉल सांभाळायला जातो ना, त्यामुळे माहिती तर आहे सावित्रीबाईंचं, पण एवढं काही काम केलं असेल त्यांनी या बाबतीमध्ये माहिती नव्हती. आणि मला म्हणजे गिल्टी आहे मी याची की मला नव्हतं माहिती आणि मी माहिती करून पण घेतली नाही तेवढी. कारण गुगलमध्ये जेवढं आहे किंवा शिक्षणामध्ये तेवढंच मिळालं. पण आता त्यामुळेच तुला बऱ्याच गोष्टी सिनेमामधून कळतील. आणि मला जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा मी ऑफकोर्स काही हिंदीमध्ये सिनेमे केले होते आणि हिंदी नाटकामधून पण काम करत होते. पण त्या व्यतिरिक्त एक 10-12 वर्षापूर्वी माझी सोशल वर्कमध्ये सुद्धा माझं काम सुरू झालं. त्यामुळे मी खेडेगावांसाठी काम करत होते तेव्हा. आणि 7 वर्षापूर्वी या सिनेमाची सुरुवात झाली होती, तेव्हा त्यांनी मला अप्रोच केला होता आणि तेव्हा मी काही शूट पण केलं होतं. सो त्यावेळेस मी एका गावामध्ये पाण्यावर काम संपवून तिथे टॉयलेट्स आणि शाळासाठी मी प्रयत्न करत होते. तर ते इतकं मला मूव्ह झालं होतं त्यावेळेस, कारण ऑफकोर्स सावित्रीबाई करायचं आहे ते तर आहे, ती एक सुरुवात पण झाली होती. पण खेडेगावामध्ये माझा एक अप्रोच बदलत चालला होता त्यांच्यामुळे. कारण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी जेवढी कामं केलेली आहेत ती लोकांना एकत्र आणून केलेली आहे, प्रेमाने केलेली आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये सावित्रीबाईंचा जर अप्रोच बघितला तर तो इतका प्रेमाने होता की कितीही काही गोष्ट झाली तरी त्यांच्यावर तो फरक नाही पडला, त्या थांबल्या नाही. की तुझ्याही सामाजिक कार्यात संघर्ष असेल, पण आता हा चित्रपट करताना आणखीन वाचन तुझ्या डोळ्याखालून गेलं असेल आणि त्यामुळे तुझ्या कामामध्ये आणखीन तुला असं वाटतं की याचा त्या कामासाठी कुठेतरी वापर होऊ शकतोय, त्याच्यातले काही गोष्टी तुला मिळू शकतात? अगदीच खूप काही गोष्टी त्यांनी ज्या पद्धतीने, जसं मी तुला म्हटलं की जसं समाजाकडे बघितलं, जसं एकमेकांना हात धरून त्यांनी पुढे नेलं, ही खूप मोठी शिकवणूक आहे. कारण आपण आताच्या या जगामध्ये इतकं थोडंसं जरी काही झालं तरी आपल्याला राग येऊ शकतो, आपण ॲजिटेटेड होतो. तर
आपल्याला ही खूप मोठी शिकवणूक आहे की कितीही झालं तरी स्थिरता ठेवा आणि काम करत राहा. कारण जे पण काही काम करताय तुम्ही त्या समाजासाठी काम करताय, तुम्ही त्या समाजाला एकरूप करण्याचं काम करताय, एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय आणि एक असं समाज जो प्रेमाने बांधेल एकमेकांशी. अनेक गोष्टी त्या माहिती आहेत, पण ते आता चित्रपट रूपात तुम्ही कलाकार सादर करणार आहात, त्यामुळे ते बघणं उत्कंठावर्धक आहे. कारण लॉन्चलाही तुम्ही त्या गेटअपमध्ये आलेला, ते फार इंटरेस्टिंग वाटलं होतं. परत ट्रेलर मधूनही ते जाणवत्या त्या गोष्टी. पण सामाजिक कार्य करत असताना तुझी ऍक्टिंग आणि ही बाजूही सांभाळतेस, हा बॅलन्स तुझा कसा आहे? तो कसा वेळ आणि कुठे कुठे कशा पद्धतीने करतेस? थोडं अवघड आहे, कारण आपल्याला, पण मला वाटतं की मी खूप कमी, म्हणजे हे सगळं मी खूप कमी करते. म्हणजे मला एकाने मध्ये आत्ता मी औरंगाबादमध्ये होते, ते म्हणाले की आम्हाला माहित नाही तुम्ही मराठवाड्याच्या आहात आणि तुम्ही ऍक्टिंग करतात. असं कोणी 2-3 लोकांनी मला विचारलं, तर मी म्हटलं कारण मी काम करत राहते. दोन्ही ठिकाणी मी काम करत राहते. माझं हे आहे की बाकी ज्या तुम्ही जर मला बोलवलं तर मी बोलेल हे, पण त्यामुळे माझा तो खूप वेळ वाचतो आणि माझं बाकी आयुष्य असं खास काही जास्त हे नाही. मी खूप कमी बाहेर आउटिंग करते आणि हे ते. माझं एक असतं की मी गावोगावी फिरते बऱ्याच ठिकाणी. मला आवडतं लोकांशी संवाद साधायला आणि मी खूप कमी सिनेमांमध्ये आणि सिरीजमध्ये काम करते. त्यामुळे माझं असं नाही की काम रोजच करायचं आहे. पण जेव्हा करतेस तेव्हा मग कसं माहिती की टीव्ही सिरियल म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही बांधले जातात आणि त्यांची पण चुकी नाही, कारण ते काम आहे ते. पण मी ते नाही करू शकत, कारण मी असं रोज मेकअप लावून नाही उभी शकत. मला असं वाटतं की मी एक कॅरेक्टर करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्व्ह होईल की त्या पद्धतीने तेवढंच मी काम करू शकते. त्यामुळे मी एका वेळेस एकच काम करते, मी जास्त 3-4 नाही काम करू शकत. किंवा आणि मला प्रत्येक प्रोजेक्ट नंतर मला अशी सुट्टी हवी असते. मी सुट्टी म्हणजे मला त्याच्यातून दूर जायचं असतं आणि त्यामुळे मी शूट करते आणि मी माझ्या गावामध्ये जाते, तिथे जाऊन माझी कामं करते. मग परत एखादा काही प्रोजेक्ट आला तर तो मी परत येऊन इकडे हे करते. आणि आता 10-12 वर्ष झाली आहे, त्यामुळे गावांकडे माझी चांगली टीम झालेली आहे. म्हणजे सिक्रेट गेम्स नंतर 2 वर्ष मी नाही काही करू शकले, कारण शाळा बांधत होते. त्यावेळेस ती गरज होती, म्हणून मी प्रेफरन्स तिकडे दिला. पण आता असं झालंय की आता चांगली टीम झालेली आहे, त्यामुळे मी शूटही करू शकते, थोडीशी सुट्टी माझ्यासाठी पण काढू शकते आणि गावांकडे पण लक्ष देऊ शकते. तर तिन्ही गोष्टी व्यवस्थित सध्या चालू आहे. कधी कुठली कमी होते, कधी कमी हे जास्त होतं. खूप छान बॅलन्स मेंटेन आहे मला असं वाटतं. पण 10-12 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं सामाजिक कार्य तू सुरू केलं होतंस, तेव्हाची राजश्री आणि आता तुला काय जाणवतंय की या ह्याच्यातून मागच्या या गोष्टी मला जाणवतात आता या प्रवासातून? जाणवतं म्हणजे एक हे होतं की खूप लेट प्रवास सुरू झाला आहे दोन्ही कामांचा, ऍक्टिंगचा पण आणि याचा पण. पण याला आपण कुणालाही आपण याचा दोष नाही देऊ शकत, कारण मी खेडेगावामधूनच आलेली आहे, एका छोट्या घरातूनच आलेली आहे, जिथे तुम्हाला एक आयुष्याचा एक प्रोटोकॉल दिला असतो की तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही नोकरी करा, तुम्ही लग्न करा, मग तुम्ही पोरं करा, मग तुमचं आयुष्य असं सुरू असतं. रविवारच्या दिवशी भाजी घ्यायला जायचं, हे ठरलेलं आयुष्य असतं आणि तुम्हाला तू अजिबात फॉलो नाही करत. नाही, पण कसं की एक काळ मी नोकरी करण्यापर्यंत मी फॉलो केला की बाबा हे, कारण एक वेळ अशी असते की तुम्हाला पैसा खूप महत्वाचा पडतो. जेव्हा तुम्ही अशा घरातून आलेले असता ज्याच्यामध्ये तुम्ही रोजचा तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत आणि हालाखालीचे दिवस तुमच्या घरच्यांनी बघितले आहेत, तर त्याच्यामधून तुम्हाला असं वाटतं की कसं मी खूप पैसे कमवू, आणि आयुष्य हे पैशामध्ये तोललं जातं. आणि तुम्हाला सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं की अरे पैसे आपल्याला काही देऊ शकत नाहीये. तर माझ्या आयुष्यामध्ये पण हाच एक होता की मी नाटकामध्ये काम करायचे लहानपणी शाळेमध्ये असताना, पण ते सगळं सोडलं कारण
पैशाच्या मागे लागलं की काम करा, नोकरी करा, पैसे कमवा, हे घ्या ते घ्या. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यभराचे जे तुम्हाला कमतरता होती ती एकदमच तुम्हाला असं वाटतं आता करावं, आई वडिलांसाठी हे करावं, स्वतःसाठी हे करावं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता. आणि अशाच याच्यामध्ये मला पण असं वाटलं की मी स्वतःला विसरले आणि मी आय एम नॉट ग्रोईंग एनिवेअर. आणि मग मी थांबले आणि मग ते असं असतं ना की मग आपण विचार करायचा की आपण कुठे चाललोय ऍक्च्युली, आपण कुठे पळतोय आयुष्यामध्ये, काय मिळतंय आपल्याला हे सगळं करून, आपण खुश आहोत का नाही आहोत. आणि हे प्रश्न ना खूप महत्वाचे आहेत स्वतःला विचारायचं, कारण आपण नुसतं जगत राहतो, आपण त्या जगण्याचं काय मोल आहे ते समजून नाही घेत. त्यामुळे ते कुठेतरी मला थांबवलं आणि मी मग माझं जे प्रेम होतं नाटक आणि किंवा पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं, या सगळ्यांमध्ये मी आले. मग तिकडे जेव्हा तुम्ही जेव्हा नाटकाचे किंवा पुस्तकांच्या जवळ जातात तेव्हा तुम्ही समाजाच्या पण जवळ जातात. आणि जे तुम्ही वाचता ते तुम्हाला समाजामध्ये जेव्हा दिसतं तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला त्याची उत्तरं हवी असतात. आणि त्या उत्तरांसाठी म्हणून मी विचार केला की त्या उत्तरांसाठी मी सिनेमे नाही करत बसणार, फक्त मला त्याच्यावर काम पण करायचं. त्यामुळे सिनेमा ऑफकोर्स इन्फ्लुएन्स करतो, प्रत्येक आर्टिस्ट, प्रत्येक गोष्ट जी आहे आर्टची ती इन्फ्लुएन्स करते, पण फक्त तिथे थांबू नये आपण. त्याच्यासाठी आपल्याला जमिनीवर पण उतरावं लागेल आणि काम करावं लागेल. कारण 75 वर्ष झाले आपण दुष्काळावर काम करतो आणि त्याच्यावर असंख्य सिनेमे बनतात, डॉक्युमेंटरीज बनले, बरेच फेस्टिवलला गेले, अवॉर्ड मिळाले, पण आजही दुष्काळ आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण प्रत्येकाने जर खाली उतरून काम केलं, प्रत्येक माणसाने, भले तो आर्टिस्ट असो किंवा तो सॉफ्टवेअर इंजिनियर असो किंवा तो डॉक्टर असो किंवा कोणी असो, जर त्याने प्रत्येकाकडे तर समाजासाठी काही करण्याची त्याची जर त्यांनी एक पाय उचलला तर आपला समाज बदलेल. आणि हीच सर्वात मोठी गोष्ट ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी दिली आपल्याला की कितीही झालं तरी तुम्ही तो पाय उचला, कारण तो फक्त समाजासाठी नाही, तो तुमच्यासाठी सुद्धा आहे. आणि एकत्र या, आणि कितीही जरी आपल्याला प्रॉब्लेम्स आले मध्ये, थांबू नका. सो प्रयत्न करतेय मी खरं सांगू, कारण अवघड आहे आत्ताच्या याच्यामध्ये हे सगळं करणं. पण असे जेव्हा आपल्याला हिरोज मिळतात, असे जेव्हा एक्झाम्पल्स आपल्या समोर येतात आणि यांच्याकडून आपण खूप काही जे शिकतो ते घेऊन पुढे जाण्याचं महत्वाचं. नक्कीच, सच अ ब्युटिफुल थॉट ना. म्हणजे जेव्हा तुला तो थॉट आला त्याच्यावर तुला दिशा मिळाली आणि ती क्लॅरिटी झाली आणि तेव्हा तू कामाच्या प्रोसेसला सुरुवात केली. हो, नाही तेच ना, आपल्याला सतत डिकन्स्ट्रक्ट करायला पाहिजे स्वतःला. आणि स्वतःला एक ते जेव्हा आपण तोडतो ना, स्वतःला डिकन्स्ट्रक्ट करतो, आणि जेव्हा आपण जोडायला लागतो ना तेव्हा आपण विचार करतो की आपण कसे जोडले जातो, आपल्यामध्ये काय काय भावना आपल्यामध्ये येत आहेत, विचार करणं. तेव्हा आपण असं विचार करतो की हे ना चुकीचं होतं, याला काढून टाका आयुष्यात, हे चांगलं आहे, दुसऱ्याकडून घ्या आणि आपल्या आयुष्यात टाका. आणि असं करता करता आपण आयुष्य जगतो, समजतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि असंही नाहीये की चुका नाही होत, चुका होतो, कारण वी ऑल आर फ्लॉड. आपण चुका खूप करतो आयुष्यामध्ये, पण त्या चुकांमधून कसं समजून शिकून पुढे कसं जायचं त्याचा प्रयत्न सगळ्यांनाच करायचा. नक्कीच. तू जेव्हा चित्रपटाची भूमिका किंवा स्क्रिप्ट निवडतेस तेव्हा त्यातले कॅरेक्टर्स तुला इन्स्पायर करतात आधी आणि मग त्याची निवड होते, असं आहे का ते? नाही, बघ, ग्रे कॅरेक्टर्स पण केलेले आहेत मी, आणि मी कुठल्याही कॅरेक्टरला जज नाही करत. मला ऑफकोर्स काही जे आहे ते खूप काही शिकवून जातात, आणि थँकफुली ते मी बरेच केलेले आहेत. पण कारण हे समाजातले कॅरेक्टर्स आहेत सगळे. आणि आता हे 3 बायोपिक ज्या केलेल्या आहेत मी, म्हणजे जे इस्मत चुगताई म्हणा किंवा बायोपिक कॅरेक्टर्स म्हणजे नीलम कृष्णमूर्ती म्हणा किंवा सावित्रीबाई फुले म्हणा, यांनी ऑफकोर्स खूप काही शिकवून गेले आहेत. पण बरेच काही जे सिनेमातले कॅरेक्टर्स केलेले आहेत किंवा सिरीजमध्ये केले आहेत ते समाजातले आहेत, आणि ते तुझ्याच माझ्यासारखे आहेत. त्यांचं आयुष्य आपल्यासारखं
आहे, वेगवेगळे सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असेल, पण अगदी सिम्पल आहे. फिटनेस याच्यामध्ये नसो, कधी चांगला दिवस असेल, कधी वाईट दिवस असतो, तर हे नॉर्मल आहे. आणि मला असं वाटतं की सिनेमातून किंवा कुठल्याही आर्ट फील्डमधून नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. कारण एक ते जे आपण फॉर्म्युला फिल्ममध्ये दाखवलं ना की मुलगी ही अशा पद्धतीची असते, प्रत्येक जण त्या कॉम्प्लेक्समध्ये फिरतो की मी अशी का नाही दिसू शकत, माझे का केस असे नाहीये, माझी अशी का फिगर नाहीये, माझे असे का कपडे नाही, मला हे का नाही मिळत आहे. इट्स अ व्हेरी डेंजरस स्पेस. आणि आय फील की द मोर वी शो रियालिटी, रिअलिझम अँड रिअल पीपल हू हॅज पिंपल्स, who goes through ups and downs and who doesn't have everything perfect, right. but they're still there. But I think as an artist तू त्या पद्धतीने चूज करते ही पण तुझी एक जबाबदारी म्हणून तू एक खूप जबाबदारी ॲब्सोल्युटली आहे आणि खूप मोठी. ॲज अन आर्टिस्ट तर प्रत्येकाची जबाबदारी आहेच की आपण काय चूज करतोय, कसं करतोय. मला नेहमी वाटतं की जसं आता LGBTQI+ कम्युनिटीसाठी तर मला असं वाटतं खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अन आर्टिस्ट की आपण सपोज आपण हे कॅरेक्टर्सला कशा पद्धतीने बघतोय, आपण त्यांना कसं त्यांचं पोर्ट्रेल दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माझंच फक्त कॅरेक्टर नाही तर एक पूर्ण सिनेमामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीने दाखवली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जसे ॲड्स आहेत, फेअरनेस क्रीम ॲड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी दे आर हार्मफुल. आणि आय फील की मी नाही केलं तर काही हे नाही होणार. आणि आय थिंक इफ वन आर्टिस्ट सेज नो, मे बी 5 आर्टिस्ट विल सी मी अँड से दॅट ओके, आम्ही पण नाही म्हणण्याची. या इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि खूप प्राऊड वाटतं की आणि तुला इतके छान अवॉर्ड्सही मिळाले यावर्षी, तर त्यासाठी तुझे अभिनंदन. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. 2024 हे वर्ष तुझ्यासाठी आनंदी जावं. थँक्यू. सगळ्यांसाठीच आनंदी जावं. येस, थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.